2015 साली इंदू मिलमध्ये भूमिपूजन झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आले होते. लाखोंचा जमाव होता. बाबासाहेबांचं जगातलं सर्वात भव्य स्मारक इथे उभं राहील अशी घोषणा यावेळी झाली. तेव्हापासून आजपर्यंत या 10 वर्षात एकच गोष्ट सातत्याने झाली आहे. ती म्हणजे नवी डेडलाईन दिली जाणं. 2020, मग 2024, मग 2025 आणि आता सांगितलं जातंय डिसेंबर 2026. पण जाणकार सांगतायत की ही डेडलाईन गाठणं कठीण दिसतंय. काहींचा अंदाज असा आहे की हे काम 2028 साली पूर्ण होणार नाही. देशाच्या सर्वात मोठ्या स्मारकाची ही कहाणी आहे. जे कधी होणार याची प्रतीक्षा तमाम बाबासाहेबांच्या अनुयायांना आहे. बाबासाहेबांचं स्मारक हे इंदू मिलमध्येच व्हावं असं वाटण्यामागे सुद्धा एक अर्थातच भावनिक बाजू आहे. त्या जागेच्या बाजूलाच अवघ्या काही पावलांच्या अंतरावरती चैत्यभूमी आहे. 6 डिसेंबरला इथे लाखो अनुयायी येतात. त्यांना इथे बाबासाहेबांच्या विचारांचं केंद्र असायला हवं असं वाटणं हे स्वाभाविक होते. पण ही इंदू मिल केंद्र सरकारच्या मालकीची. सरकार ती द्यायला तयार नव्हतं आणि त्यामुळे 2011 मध्ये आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वामध्ये जनतेने या जागेवरती ताबा घेतला आणि तब्बल 24 दिवस हा ताबा सोडला. कारण चैत्यभूमी म्हणजे बाबासाहेबांचं अंत्यस्थान आणि इंदू मिल म्हणजे बाबासाहेबांचं जिवंत स्मारक हवं होतं. दोन्ही एकाच परिसरामध्ये असतील तर हे महाराष्ट्रासह देशाचं सांस्कृतिक आणि सामाजिक न्यायाचं तीर्थक्षेत्र बनेल अशी सगळी यामागची कल्पना होती. आणि म्हणून ही जागा असायला हवी असं सुरुवातीपासूनच बाबासाहेबांच्या अनुयायांना वाटत होतं. त्या स्मारकाचा मध्यबिंदू असेल तो बाबासाहेबांचा पुतळा. बाबासाहेबांचा 350 फूट उंच कांस्य पुतळा आणि त्याखाली असलेला 100 फूट उंचीचा पाया. एकूण 450 फूट इतकी या पुतळ्याची उंची असेल. त्यामुळे जगातला हा सर्वात उंच 3ऱ्या क्रमांकाचा पुतळा असेल. या परिसरामध्ये बौद्ध वास्तुशास्त्राचे घुमट, चक्राकार उतरणी आणि त्याबरोबरच संशोधन केंद्र, 1000 आसनांचा हॉल, ग्रंथालय, उपहारगृह आणि वाहनतळ सुद्धा निर्माण केलं जाणार आहे. संपूर्ण जागा शांतीस्थळ म्हणून विकसित केली जाईल. बाबासाहेबांचं व्यक्तिमत्व आणि विचार दर्शवणाऱ्या उद्यानांची सुद्धा या ठिकाणी निर्मिती केली जाईल. थोडक्यात सांगायचं तर हे स्मारक म्हणजे केवळ भव्य पुतळा नाही तर ते एक आंबेडकरी विचारांचं जिवंत केंद्र असेल. 1989 साली या स्मारकाची पहिल्यांदा मागणी झाली. विजय कांबळे यांनी ही मागणी केली. 2011 मध्ये जनतेनं या ठिकाणी आंदोलन केलं. 24 दिवस या सगळ्या भागावरती ताबा घेण्यात आला. त्यानंतर 18 ऑगस्ट 2012ला पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी या स्मारकाची अधिकृत घोषणा केली. 19 मार्च 2013ला MMRDAची नियुक्ती करण्यात आली. 4.84 हेक्टरची जागा दिली गेली. 11 ऑक्टोबर 2015ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या ठिकाणी भूमिपूजन झालं आणि तेव्हा डेडलाईन दिली गेली 2018ची. जानेवारी 2020 मध्ये नवा आराखडा तयार केला आणि तेव्हा पुतळ्याची उंची 350 फूट करण्यात आली आणि त्यामुळे स्वाभाविकपणे खर्च सुद्धा यावेळी वाढला. 2020 मध्ये कोविडचा काळ सुरू झाला आणि चीनकडनं येणारं साहित्य थांबलं आणि त्यामुळे हे काम सुद्धा थांबलं. 2022ला नवी डेडलाईन दिली गेली, काम अपूर्ण राहिलं. 2024ला नवी डेडलाईन दिली गेली, मात्र काम अपूर्ण राहिलं. डिसेंबर 2025ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी डेडलाईन दिली, डिसेंबर 2026ची, म्हणजे पुढच्या महापरिनिर्वाण दिनाची. आता आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की इंदू मिलच्या स्मारकाच्या कामाला नेमका उशीर का होतोय, विलंब का होतं. प्रकल्पाची किंमत मागच्या काही वर्षामध्ये 709 कोटीवरनं 1100 कोटींवरती गेली. वाढीव खर्च आणि निधी वितरणातल्या विलंबामुळे गंभीर प्रशासकीय अडथळे यामध्ये निर्माण झाले आणि त्यामुळे विलंब वाढत गेला. तिसरा यातला मुद्दा आपल्याला दिसतोय तो म्हणजे पुतळ्याचा वाद. या पुतळ्याच्या वरती सुद्धा काही आक्षेप घेण्यात आलेले आहेत. या पुतळ्याचा चेहरा बाबासाहेबांसारखा दिसत नाही, हातांची ठेवण सुद्धा वेगळी आहे, अशाही पद्धतीचे आक्षेप घेतले गेले. चौथा यातला मुद्दा विलंबाचा दिसतो तो म्हणजे कोविडचा. पुतळ्यासाठी जे कांस्य आणि तांबं लागणार होतं ते चीनमधनं येणार होतं. मात्र कोविड काळामध्ये चीनकडनं येणाऱ्या गोष्टी थांबल्या आणि त्यामुळे सुद्धा या पुतळ्याच्या कामाला विलंब झाला. आता इंदू मिलमधल्या बाबासाहेबांच्या पुतळ्याला होणाऱ्या विलंबामागचं कारण सुद्धा आपल्याला समजून घ्यावं लागेल. तर हे स्मारक आता केवळ बांधकाम राहिलेलं नाही आहे, तर ते एक राजकीय घोषणापत्र बनले. यात प्रत्येक सरकारचा हातभार लागलेला आहे. मनमोहन सिंग सरकारनं घोषणा केली, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याचं भूमिपूजन केलं, उद्धव ठाकरे यांच्या काळामध्ये बांधकाम सुरू राहिलं आणि आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं सरकार सांगतंय की
पुढच्या 2026 पर्यंत, येणाऱ्या 2026 पर्यंत डिसेंबर महिन्यामध्ये इंदू मिल स्मारकाचं काम पूर्ण होईल. त्यामुळे ही नवी डेडलाईन आहे. प्रत्यक्षामध्ये कामाचा वेग आणि निधीचा होणारा पुरवठा या सगळ्या गोष्टी पाहता हा कालावधी 2028 पर्यंत लांबेल अशी शक्यता व्यक्त केली जाते. म्हणजेच डिसेंबर 2026ला हे होणार असेल तर लोकसभा निवडणुकीच्या आधी एक मोठं उद्घाटन होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होऊ शकते आणि दलित मतांचं गणित हे त्याला जोडलेलं आहे, जे अर्थातच कुणी उघडपणे बोलणार नाही, पण यामागचं जे राजकारण आहे ते स्पष्टपणे कुणीही ओळखू शकेल. मात्र या सगळ्यावरती बोलत असताना एक नेमका प्रश्न असा पडतो, इंदू मिलपासून जवळच इथून काही किलोमीटर अंतरावरती वांद्रे वरळी सीलंक उभा राहिला आहे, अटल सेतू उभा राहिला आहे. पण बाबासाहेबांचं स्मारकाचं भूमिपूजन, ज्याचं भूमिपूजन 10 वर्षांपूर्वी झालेलं आहे, ते अजूनही अर्धवट आहे. तर ते काय? 1989 पासून मागणी होते की इंदू मिलमध्ये बाबासाहेबांचं स्मारक व्हावं. 2011 मध्ये या ठिकाणी आंबेडकरी जनतेने या सगळ्या भागाचा ताबा घेतला आणि त्यानंतर 2012 मध्ये याबाबतची घोषणा झाली. 2015 मध्ये भूमिपूजन झालं आणि आज 2026 मध्ये सुद्धा सगळ्यांच्या हातात काय आहे तर केवळ प्रतीक्षाच. खरं तर बाबासाहेबांची आठवण अनेकदा काढली जाते, बाबासाहेबांच्या जयंतीला, महापरिनिर्वाण दिनाला किंवा मग अगदी निवडणुकांमध्ये सुद्धा. पण या सगळ्यामध्ये बाबासाहेबांच्या स्मारकाला प्राधान्य दिलं जातंय का? या स्मारकाची या वेळेत निर्मिती व्हावी यासाठीची इच्छाशक्ती मुळात दिसतेय का? हा खरा यामागचा प्रश्न आहे आणि हाच प्रश्न बहुतेक गेली कित्येक वर्ष या इंदू मिलमधल्या स्मारकाच्या अपूर्ण राहिलेल्या भिंती विचारत असतील. कॅमेरा पर्सन अमर सपकाळसह बोलबिडूसाठी मुंबईतून मी गुरुप्रसाद.